आणि आम्ही 24 तास अवेलेबल आहे आज पोलीस. तुम्हाला काही अडी अडचण आहे तर आम्हाला सांगा. पण सगळे फर्स्ट प्रायोरिटी जे आहे जिल्ह्याची शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेची कुठल्याच प्रश्न निर्माण होऊन बंदी म्हणजे विशालगडला कुठलेही सण साजरा होणार नाही. ते आमचा स्टँड तोच आहे. सगळेच संघटना काल हजर होत्या एसपी ऑफिसला रात्रीला आणि आमची चर्चा झाली की जे माननीय कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांच्या काठोकाठ पालन होईल. स्टँड जे पोलिसाचं स्टँड आणि जिल्हा प्रशासनाचं स्टँड तोच आहे की जे मागच्या 6 महिन्यापासून सगळेच सणाला वरती कुठल्याही सणाला परवानगी देण्यात आलेली नाही आणि तो स्टँड आता पण आहे. काय कराल की जेणेकरून या 2-4 दिवसामध्ये सगळे समाजाला तेच आव्हान आहे की सगळे सण म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा असा छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे. यांच्या तिकडचा जे सोशल फॅब्रिक ज्यांना म्हणतो सामाजिक ढांचा जे आहे एकदम खूप सुंदर आहे. तर कुठेही आमच्या जिल्ह्याला गालबोट लागू नये. सगळ्यांनी शांतताने आम्ही 24 तास अवेलेबल आहे आज पोलीस. तुम्हाला काही अडी अडचण आहे तर आम्हाला सांगा. पण सगळे फर्स्ट प्रायोरिटी जे आहे जिल्ह्याची शांतता, कायदा आणि सुव्यवस्थेची कुठल्याच प्रश्न निर्माण होऊन जिल्हा आमचा एकदम शांतपणे पुढचा सण असेल, पुढचे येणारे सण असतील शांतपणे पार पडतील अशी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. बंदी म्हणजे विशालगडला कुठलेही सण साजरा होणार नाही. ते आमचा स्टँड तोच आहे. जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये गांजा किंवा मोठ्या प्रमाणात गांजावर तेच चालू कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये बरोबर आहे. मी 4-5 मीडिया हाऊसेसला पण व्हिजिट केली, शाळाला पण 1-2 ठिकाणी व्हिजिट केली, जनरल पब्लिकशी पण संवाद आहे. तर बरोबर आहे गांजाचा प्रश्न 70-80% लोकेशन वरती ते प्रत्येक ठिकाणी तो फीडबॅक भेटलेला आहे की गांजाचा प्रश्न जे आहे जिल्ह्यासाठी मोठा आहे. तर परत आपल्याला पण आवाहन करतो की आम्हाला कुठे पर्टिक्युलर स्पेसिफिक माहिती देतात तुमच्याकडे आहे तर मी म्हणजे आमचा नंबर आहे, सगळे हेल्पलाईन आहेत तर आमच्याशी शेअर करा. नक्की आम्ही कारवाई करणार आहे. कारण गांजामुळे बरेचशा स्ट्रीट क्राईम चेन स्नॅचिंग आहे किंवा इव्हन कुणासाठी मोठे गुन्हा पण गांजाचे नशेमध्ये होतात. तर आमच्यासाठी आमची पूर्ण प्रायोरिटीवरती आता माननीय डीजी ऑफिसने पण 1 महिन्याचा ड्राईव्ह घेतलेला होता महिन्यात. त्यांच्यामध्ये पण आम्ही 62 केसेस केलेले आहे एनडीपीएस पोजेशनचे पण केसेस आहे, कन्झम्पशनचे पण केसेस आहे. तरी पण ते कारवाई आमची चालूच राहील. आता 10 तारीखपासून शाळा पण चालू होणार तर शाळाच्या आजूबाजूचं जे काही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्यांच्यावरती पण कारवाई होईल. तर प्रसार माध्यमाने असं आवाहन करतो की कोणालाही काही इन्फॉर्मेशन भेटलं तर नक्की आमच्याशी शेअर करा. हो बरोबर आहे. तोच निर्णयाच्या अगेन्स्ट मध्ये जिल्हा प्रशासनाने अपील केलेली आहे. अपेक्षा आहे रविवारपर्यंत किंवा दिवसापर्यंत त्यावर काहीतरी कालपासून त्यांचे जे स्टाफ आहे तिकडे दिल्लीलाच स्टेशन आहे. तर लवकरच्या लवकर त्यांच्यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आम्ही जॉईन केल्यावरती शनिवारी मी जॉईन झालो दिलेला आणि रविवारीच्या दिवशीच मी जाऊन पूर्ण आढावा घेऊन आलेलो आहे. तरी पण आता एकदा बंदोबस्त लागलेला डीवायएसपी तिकडेच आहे आणि आमचे सिनियर पीआय आणि सगळी टीम तिकडेच आहे. बाहेरचा पण बंदोबस्त पाठवण्यात आलेला आहे. मी पण एकदा आज उद्या नक्की तिकडे जाऊन हॉल्ट अपीलचा बेस तोच आहे की सणाला तिकडे परवानगी नाही म्हणून आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कुठलाच निर्माण होऊ नये त्यांच्याबद्दल ते आम्ही अपीलमध्ये जिल्हा प्रशासन अपीलमध्ये गेले. पोलीस संघटनांसोबत काही चर्चा झाली मी बरोबर आहे. त्यांचे सगळेच संघटना काल हजर होत्या एसपी ऑफिसला रात्रीला आणि आमची चर्चा झाली की जे माननीय कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांच्या काठोकाठ पालन होईल. आणि ते पण म्हणजे आम्ही सगळे एक गोष्टीवरती अग्री झालेले आहे. तर बहुतेक पुढच्या काळामध्ये ते बंदोबस्त आमचा चांगलाच राहील अशी अपेक्षा आहे. ते पण निर्णय होईल. पण आमच्या स्टँड जे पोलिसाचं स्टँड आणि जिल्हा प्रशासनाचं स्टँड तोच आहे की जे मागच्या 6 महिन्यापासून सगळेच सणाला वरती कुठल्याही सणाला परवानगी देण्यात आलेली नाही
आणि तो स्टँड आता पण आहे की कुठला स्टँड ते साधारण अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.